बोगस कर्ज प्रकरणामध्ये विखे पाटलांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। सहकारी साखर कारखान्याच्या 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणात अरुण कडू यांनी तक्रार दाखल केली होती। जळगावमध्ये नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केलं। माऊली नगर, आरएमडी कॉलनी आणि अथर्व कॉलनी या परिसरात नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने आयुक्तांसमोर त्यांनी रोष व्यक्त केला। रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणार आहेत। रेशन दुकानांवर ऑनलाईन पॉज मशीनच्या माध्यमातून मिनी बँक चालवली जाणार आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबवला जातोय। दरम्यान रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे। पुण्याच्या एका भाविकाने शिर्डीच्या साईबाबांना 55 ग्रॅम वजनाचा तब्बल 5,40,000 रुपये किमतीचा सोन्याचा सुवर्णहार अर्पण केला। राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि परिवाराकडून साईचरणी सुवर्णहार अर्पण करण्यात आला। साई संस्थानाकडून दानशूर साई भक्ताचा सत्कार करण्यात आला। सातपुड्याच्या डोंगररांगेमध्ये वसलेल्या धनाजी आणि भोगवाडे खुर्द गावामध्ये पारंपरिक मेळाव्यांचं आयोजन केलं जातं। या मेळाव्यामध्ये शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा जागर केलेला आहे। यामध्ये आदिवासी नृत्य, लोकगीते आणि पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण करण्यात आलं।